मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. अब्दुल्लाह मेगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए माली, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी नॉर्वे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए माली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. इंटरनॅशनल माइट स्पोर्ट असोसिएशन IMSA च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए रवी कुमार ठाकूर, ऑप्शन बी पंकज तिवारी, ऑप्शन सी नंदन कुमार झा, ऑप्शन डी अरविंद प्रधान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नंदन कुमार झा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. नंदन कुमार झा हे इंटरनॅशनल माइट स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. ICC कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए मोहम्मद सिराज, ऑप्शन बी पॅट कमिन्स, ऑप्शन सी मोहम्मद शमी, ऑप्शन डी जसप्रीत बुमराह. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जसप्रीत बुमराह. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय तटरक्षक बल द्वारा सारेक्स 24 सरावाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी कोची, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कोची. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय तटरक्षक बल द्वारा सारेक्स 24 सरावाचे आयोजन कोणत्या कालावधीत कोची येथे करण्यात आले आहे? ऑप्शन ए 26 ते 29 नोव्हेंबर, ऑप्शन बी 27 ते 30 नोव्हेंबर, ऑप्शन सी 25 ते 28 नोव्हेंबर, ऑप्शन डी 29 ते 30 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 27 ते 30 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. बालविवाह मुक्त भारत पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी, ऑप्शन बी प्रियंका गांधी, ऑप्शन सी अनुप्रिया पटेल, ऑप्शन डी सुप्रिया सुळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. फेंगाल चक्रीवादळ कोणत्या उपसागरात मध्ये आले आहेत? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी बंगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने कोणते नाव दिले आहे? ऑप्शन ए निसर्ग, ऑप्शन बी फेंगल, ऑप्शन सी आकाश, ऑप्शन डी गुलाबी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फेंगल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या चक्रीवादळाचे फेंगल हे नामकरण कोणी केले आहे? ऑप्शन ए UAE, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी टेनिस, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी कबड्डी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए क्रिकेट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. किती वर्षे वयाच्या वैभव सूर्यवंशी हा IPL मधील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 13. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. पशुगणना 2024 नुसार कोणते राज्य दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. यामांडू ओरसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए उरुग्वे, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. यांचा आन्सर आहे ऑप्शन ए
उरुग्वे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात हिओ जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. ब्राह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी, ऑप्शन बी डॉक्टर जयेश तिवारी, ऑप्शन सी डॉक्टर साईनाथ दुर्गे, ऑप्शन डी डॉक्टर के सोमनाथ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. अरुणाचल कलर फेस्टिवल 2024च्या उत्सवासाठी कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर पदी निवड झाली आहे? ऑप्शन ए राजकुमार राव, ऑप्शन बी वरुण धवन, ऑप्शन सी पंकज त्रिपाठी, ऑप्शन डी आयुष्यमान खुराना. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पंकज त्रिपाठी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. बाकू अझरबैजान येथे आयोजित COP29 परिषद 2024मध्ये 2035 पर्यंत वार्षिक किती अब्ज डॉलर्स निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 400, ऑप्शन बी 300, ऑप्शन सी 500, ऑप्शन डी 200. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 300. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. नोव्हेंबर 2024मध्ये T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतके झळकवणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? ऑप्शन ए संजू सॅमसन, ऑप्शन बी हार्दिक पांड्या, ऑप्शन सी यशस्वी जयस्वाल, ऑप्शन डी तिलक वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तिलक वर्मा. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न चुकीच्या वाटल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.